नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण प्रभाग क्रमांक 18 या प्रभागामध्ये आलेलो आहोत। या ठिकाणी होमगार्डचं एक बूथ आहे। त्या बूथावर हे गर्दी दिसते, हे पूर्ण गर्दी, इकडली गर्दी आणि हे गर्दी असं दाखवते की अजूनही लोकशाही जिवंत आहे आणि या लोकशाहीच्या माध्यमातून या भागामध्ये अत्यंत मोकळ्यापणाने मतदान करण्यासाठी मतदार घरातून बाहेर पडत आहेत। चांगल्या पद्धतीने या प्रभागामध्ये मतदान होत आहे। काही ठिकाणी तुरळक अशा धाराशिव शहरामध्ये घटना घडल्या, दबाव गटाचं राजकारण झालं। 20 क्रमांक या प्रभागामध्ये एका पत्रकारावर भाजपाच्या गुंडांनी हल्लासुद्धा करण्याचा प्रयत्न केला। त्या पत्रकाराच्या सोबत सतत बॅग असते 30-32 वर्षे, ती बॅगचा संशय घेऊन त्याच बॅगमध्ये पैसे आहेत असा संशय घेऊन पत्रकाराची छेडाछेड करून बॅगसुद्धा हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला। बॅगमध्ये एकही पैसा निघाला नाही, पण भाजपाचा हा दबाव गटाचा हुकुमशाहीचा कारभार हाणून पाडण्यासाठी भाजपाच्या विरोधात असणारे मतदार अत्यंत मोकळ्यापणाने शहरामध्ये लोकशाहीच्या माध्यमातून मतदान करत आहेत। आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष खलील सय्यद सर आणि ते आहेत 18 प्रभागाचे उमेदवार। आपण त्यांना विचारूया नेमकं कशा पद्धतीनं शहरामध्ये मतदान चालू आहे ते आपण विचारूया। सर, नेमकं कशा पद्धतीनं चालू आहे मतदान? प्रभाग क्रमांक 18 मध्ये शांततेने मतदान चालू आहे। या ठिकाणी प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे अतिशय कोंदट अशा बिल्डिंगमध्ये होमगार्डच्या 4 बूथ कोंबलेले आहेत, तिथं पोलिंग एजंटना बसायला जागा नाही। अशा प्रकारची अवस्था या ठिकाणी आहे आणि भारत विद्यालयामध्ये कसल्या प्रकारची व्यवस्था पोलिंग एजंटसाठी नाही। एका बूथमध्ये तर सतरंजी टाकून पोलिंग एजंट बसलेले आहेत। अरे बापरे! अशा परिस्थितीमध्ये सुद्धा मतदान अगदी चांगल्या प्रकारे होत आहे। कुठल्याही प्रकारचा दबाव नाही, कुठल्याही प्रकारचं कोणावरती कशाही प्रकारचं दडपण नाही। या लोकशाहीच्या मधील या प्रकारामध्ये हे लोकशाही अजून जिवंत आहे आणि लोक हे मुक्तपणाने मतदान करतात, असं याचं एक द्योतक आहे। 20 क्रमांक प्रभागामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या पूजाताई देडे उमेदवार आहेत। त्यांना प्रभागामध्ये भाजपाच्या लोकांनी दबाव टाकून फिरूसुद्धा दिलं नाही, अशा पद्धतीनं त्यांनी ऑब्जेक्शन घेतले होते। या विषयावर काय म्हणाल? असा दबाव गट भाजपाचे लोक टाकतात, या विषयावर काय म्हणाल तुम्ही? नाही, भाजपाकडे सत्ता आहे, सरकार आहे, त्यांच्याकडे यंत्रणा आहे, ते त्याचा त्या बळाचा वापर करणार। त्यांनी ते किती करतात ते त्याचं एक प्रतीक त्यांनी दाखवलेलं आहे की ते काय काय करू शकतात ते। त्याच्यामुळे जे आहे ना की लोकांसाठी लोकांकरिता केलेलं राज्य म्हणजे लोकशाही आहे, म्हणून ते लोकांसाठी जे राज्य करणारे लोक आहेत अशा लोकांना त्यांनी मतदान करावं लोकांनी, असं माझं आव्हान आहे की जे अशा प्रकारच्या प्रवृत्ती आहेत त्यांना त्यांनी मतदान करू नये, की त्या अशा प्रवृत्ती वेळीच हाणून पाडल्या पाहिजेत, नसता या ठिकाणी हुकुमशाही जन्माला येईल। त्या ठिकाणचे भाजपाचे उमेदवार कामगार ऑफिसच्या कामगाराचे निम्मे पैसे खातात, अशा पद्धतीचा आरोप खासदार ओमराजे निंबाळकरांनी केला आणि मतदारांना आवाहन केलं की अशा चोरांना, अशा दबाव करणाऱ्या लोकांना, अशा दलाल माणसांना हाणून पाडावं, अशा पद्धतीचं आवाहन केलं। तुम्ही काँग्रेसचे कार्याध्यक्ष म्हणून काय आव्हान कराल? त्यांचं ओमराजे निंबाळकरांचं भाषण मी नीटपणे ऐकलेलं नाही किंवा त्यांचं भाषण मी केलेलं नाही, त्याच्यामुळं मला त्याच्यात अधिक बोलता येणार नाही। परंतु मी एवढंच म्हणेन की सत्तेचा माज आणि याची जी आहे जो चलत असते लोकशाहीमध्ये या घटना तुरळक म्हणजे अनावधानाने जन्माला येतात आणि त्या अतिशय तातडीने त्या लुप्त होतात, याच्यातून एवढाच बोध घ्यायला पाहिजे। बरं, धाराशिव शहरामध्ये एकंदरीत पूर्ण शहरातलं मतदान कशा पद्धतीने चालू आहे? माझ्या ऐकवात त्याची काही ठिकाणी बळाचा वापर होतो आहे, परंतु आमच्याकडे असा काही प्रभाग नाही। प्रभाग क्रमांक 16, 17, 18मध्ये अशा प्रकारचा कुठला प्रकार नाही, त्याचे मतदान चांगल्या पद्धतीने चालू आहे। तर बघा, शहरामध्ये कशाही पद्धतीनं मतदार मोकळ्या मनानं
मतदान करण्यासाठी शहरामध्ये चांगल्या पद्धतीनं मतदान करत आहेत आणि मतदान सुरळीत चालू आहे. कुणाच्याही दबावाला बळी न पडता तुरळक अशा घटना दबाव गटाच्या सोडून शहरामधलं पूर्ण मतदान, घराघरातलं मतदान मोकळ्या मनानं मतदान करण्यासाठी बाहेर पडत आहे. चांगल्या पद्धतीनं धाराशिव शहरामध्ये मतदान करण्यासाठी जनता पुढे येत आहे. तर बघूया शहराचा विकास करणारा नगर अध्यक्ष जनता लोकशाहीच्या माध्यमातून कशी निवडून देते आणि ते उमेदवार कोण नगराध्यक्ष होणार याकडेच आता नगराच्या मतदार बांधवाचं लक्ष आहे. तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये नेमकं कशा पद्धतीनं मतदान होणार आहे ते येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि असे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.